सिनेमासाठी तुम्ही गाणं गायलेलं आहे गणपती बाप्पांवर. काय एक्सपिरियन्स आहे, काय म्हणाल? नाही, खूपच छान भक्तिमय वातावरण झालेलं. म्हणजे जेव्हा गात होतो आम्ही, मी आणि स्वप्नील, तेव्हा आसपास पण असं छान गोड भक्तिमय मंगलमय असं वातावरण झालेलं. कारण गाणं आहे ना, फिल्म्समध्ये युजली जी गणपतीची गाणी आजवर झालेली आहेत ती अशी धागडधिंगा ढिंच्याकवाली अशी झालेली आहे. पण हे गाणं ना असं गोड गाणं आहे, जे प्रॉबब्ली 10 वर्षानंतरही ऐकलं तरी ते तेवढंच छान ऐकावंसं वाटेल असं गाणं प्रवीणजींनी कंपोज केलं आहे. आणि मी प्लेझंटली सरप्राईज होते की मी, आणि आता तू जिथे जस्ट बऱ्यापैकी चालतं आहे गाणं फोटोकॉपीमधलं, त्यानंतर माझी आणि स्वप्नीलची जोडी येते परत एक गाणं घेऊन. आणि मला वाटलं रोमॅन्टिक गाणं वगैरे असेल, पण नाही, हे तर एकदम गणपतीचं गाणं होतं. त्यामुळे ते माझ्यासाठीही प्लेझंट सरप्राईज होती. आणि बाप्पाचं गाणं म्हटल्यावर बास संपतो विषय तिकडे. बरं, या गाण्यामधील एखाद लाईन तुम्ही बोलू शकता? हो. निरंतर राहू दे हृदयात ह्या तुझी भक्ती, हे गणराया, हे गणराया. प्रवीण सोबतचा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे? मला पिपाणी हे गाणं भरपूर पसंती मिळते अजूनही हो महाराष्ट्रात. हो हो. तर आता पुन्हा तुम्ही त्यांच्यासोबत येत आहे या गाण्यासोबत. येस, म्हणजे फार इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन आहे. म्हणजे पिपाणीमध्ये मी प्रोड्युसर होते आणि ते गायक होते. त्यामुळे ते एक वेगळं केमिस्ट्री आणि वेगळं रिलेशनशिप आमचं होतं. आणि ह्याच्यात मी गायिका आहे त्यांच्या कॉम्पोजिशनसाठी. त्यामुळे मला वाटतं ते आणि मी, आमची जोडी अशी वेगळ्या पद्धतीने येत असते सतत. अनेक गाणी मी त्यांची आधी गायलेली आहेत, पण उत्तरोत्तर मला त्यांच्यातला नवीन नवीन डिमेन्शन दिसत जातो. म्हणजे त्यांची, ही इज फेमस फॉर हिज ढिंचॅक आणि जोरदार सटॅक गाणी. पण हे जेव्हा तुम्ही ऐकाल तेव्हा छान असं रोमॅन्टिक फील आणि भक्तिमय फील मी पहिल्यांदा त्यांच्याकडून ऐकलं, आणि मी पहिल्यांदा त्यांच्यासाठी तसं गायलं आहे. त्यामुळे आमची वेगळी केमिस्ट्री आहे, आमची वेगळी रिलेशनशिप आहे. वेगवेगळ्या भूमिकेत आम्ही एक दुसऱ्यांना भेटत असतो आणि प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या गोष्टी आणत असतो. नमस्कार, मी अमित राज. सबस्क्राईब टू राष्ट्रीय मराठी.